मनाविरुद्ध लग्न भाग 2. रागापेक्षाही ती जे बोलली त्या शब्दांनी मनावर घाव केले होते त्याच्या. तो कपाटाजवळ गेला व झटक्यातच कपाट उघडून तसाच रागात रूमच्या बाहेर निघून गेला. ती तर तो गेला त्या दिशेने बघतच राहिली. तर आता पुढे. हाऊ कॅन यू डेअर टू टच मी? तुला मी आधीच सांगितले, तुझा न माझ्यावर काहीच हक्क नाहीये. पुन्हा मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. एवढं लक्षात ठेव. अजूनही तिचा तो प्रत्येक शब्द न शब्द त्याच्या कानात रुंजी करत पिंगा घालत होता. जणू त्या शब्दांना त्याच्या हृदयाला यातना दिल्याशिवाय बाहेर जायचंच नव्हते. वेदनेची एक विशाल कळ त्याच्या हृदयाला आरपार चिरून त्याचं हृदयावर हजारो घाव उमटवत होते. या घावात त्याचे हृदयच नव्हते, तर अंतर्मनही पिळवटून निघत होते. तिने गालावर मारलेल्या चपाटीपेक्षाही तिने शब्दाने केलेले वार जास्त वेदनादायक वाटत होते. अग्नीच्या साक्षीने गळ्यात मंगळसूत्र घालून, भांगेत कुंकू भरून, त्याहीपेक्षा तन मनाने तिच्यासाठी निस्वार्थ अर्पण होण्यासाठी वचने घेऊन, सर्व समाजासमोर हक्काची बायको म्हणून तो तिला घरी घेऊन आला होता. पण ज्या बायकोला त्याने पाहता क्षणीच त्याचे स्वतःचे मन तिच्या हवाली केले होते, तीच बायको त्याला साधा नवरा म्हणून स्वीकारण्यासही तयार नव्हती. प्रेमाने ओथंबलेला भलेही नव्हे, पण वासनाविरहित सहज स्पर्श करण्याचा हक्कही तिने त्याला दिला नव्हता. त्याचे हृदय आज कितीतरी दिवसाने रडत होते, आक्रोश करत होते. कमजोर नव्हता तो, पण अशी भावना पहिल्यांदाच अनुभवत होता. कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या मुलीवर त्याने मनापासून प्रेम केले होते. जी मुलगी त्याची आता हक्काची बायको होती, पण ती त्याची असूनही त्याची नव्हती. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी द्वेषाशिवाय कोणतीच भावना त्याला दिसत नव्हती. त्याच्या मनात भावना दाटून आल्या होत्या, डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या, पण डोळ्यातून त्याला अश्रू गाळायचे नव्हते, त्याला कमजोर पडायचे नव्हते. मनाच्या कोपऱ्यात अजून काही शब्द ओलेच आहेत. तुझ्या आठवणीच्या धुक्यात श्वासही हरवलेले आहेत. स्पर्श तुझा हवाहवासा जसा पहाटेचा गार वारा. या थकलेल्या भावनांना हवी पुन्हा प्रेमाची किनार. डोळ्यात साचलेले पाणी आजही तुला शोधतं. न बोललेल्या वेदनांनामत अलगद कवटाळतं. निशब्द या रात्रीमध्ये चांदणी ही उदास भासते. तुझ्या विना प्रत्येक क्षण अधुरी कविता वाटते. कविता पुटपुटतच त्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. पण त्या बंद पापण्याआडही त्याला तिचाच चेहरा दिसत होता. तसा तो जरा रागातच डोळे उघडत, नाही विक्रम, नाही, तुला तिला विसरावं लागेल. नाहीतर ती दूर गेल्यानंतर यापेक्षाही जास्त त्रास होईल तुला. असा कसा एखाद्या व्यक्तीत एवढा गुंतू शकतोस तू? नको ते गुंतणेच नको. आतापासून मीच दूर राहिलं तिच्यापासून. आधीही जगत होतो ना एकटा फॅमिलीसाठी, पुढेही जगेल एकटा. आता कोणीही सोबत नको, कोणीच नाही. जिच्यासाठी तू त्रास करून घेतोय तिला तर तू तिच्या आयुष्यातच नकोय. मी सिद्ध करून दाखवलेही. मी तिच्याशी फसवणूक लग्न नाही केलंय तरी ती का स्वीकारेल माझं प्रेम? तिला तर श्रीमंत लाईफ पार्टनर हवाय, जो तिच्या सर्व लहान मोठ्या इच्छा आकांक्षा, तिचे सर्व स्वप्न चुटकेसरशी पूर्ण करू शकेल. मी तिला कितीही खुश ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी मी अंथरूण पाहूनच पाय पसरू शकेल ना. ते अंथरूण ताणून मोठे करायचा प्रयत्न केला तर ते फाटून जाईल. त्यापेक्षा ती जिथे जाईल तिथे तिला खुश पाहून मला जास्त आनंद वाटेल. खरंच आनंद होईल का तुला विक्रम? तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून तुला आनंद होईल? तुझं हृदय नाही तुटणार? तुझं प्रेम दुसऱ्यासाठी मिठीत कसं पाहू शकशील तू? नाही नाही, मला आनंद व्हायलाच हवा. प्रेम म्हणजे मिळवणे नाही विक्रम. प्रेम तर एक निस्वार्थ भावना आहे, ज्यात मिळवण्याचा हट्ट नसतो. ती तर जगायची असते, अनुभवायची असते. माझ्यापासून दूर झाल्यानंतर ती ज्या कोणासोबतही असेल आणि आनंदी असेल तर मलाही आनंदच होईल. मी दूर जाईल तिच्यापासून, तिच्यासाठी. माझं प्रेम एवढं कमजोर नक्कीच नाही की ते न मिळवल्यास मी तुटून जावं. कितीतरी वेळ त्याचा स्वतःशी मुख संवाद सुरू होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला व तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. दीपक म्हणाला, हॅलो विक्रम, कुठे राहिलास तू? ऑफिस सुरू होऊन बराच वेळ झालाय, तरी तुझा यायचा पत्ता नाहीये. मला तर सांगत होता की आज ऑफिसला येणार नाही आहेस म्हणून. मी किती वेळ झाला तुझी वाट बघतोय. लवकर ये यार, नाहीतर हा बॉस तुला कच्चं खाऊन टाकेल जर तू मीटिंगच्या वेळेपर्यंत आला नाहीस तर. तेव्हा त्याला लक्षात येतं की त्याला इथे येऊन खूप वेळ झालाय आणि या सर्वात तो ऑफिसला जाणार होता हेच विसरलाय. तो घरातून निघाल्यावर थेट इथे आला होता.
जी त्याची नेहमीची जागा होती, ती म्हणजे शहरापासून थोडी दूर निसर्गाच्या सानिध्यात वसलेली टेकडी. शहराच्या गोंधळापासून, किलबिलाटापासून दूर. किलबिलाट असायचा, पण निसर्गाच्या हळूवार स्पर्शून जाणाऱ्या वाऱ्याचा, सळसळ करणाऱ्या पानांचा आणि कधीतरी स्वच्छंदी उडत जाणाऱ्या पक्ष्यांचा थव्याचा. जिथे जाणवण्याची त्याला मनाची शांतता अनुभवायचा तो स्वतःचा एकांत. जिथे फक्त तो आणि त्याचा स्वसंवाद चालायचा. बाबा गेल्यापासून जेव्हा कधीही त्याला एकटेपणा जाणवायचा, जेव्हाही त्याच्या भावना अनावर व्हायच्या, तेव्हा तो इथे यायचा. त्याचा राग, दुःख, यातना, अडचणी सर्व इथे येऊन मोकळे करायचा. हा निसर्ग म्हणजे त्याला त्याचा दुसरा मित्रच वाटायचा. कधी कधी दीपक आणि तो सोबतच तिथे यायचे. ती टेकडीच तर त्यांच्या मैत्रिणीची खरी सुरुवात होती. दीपक म्हणाला, हॅलो हॅलो विक्रम, काय झालंय? तुला माझा आवाज नाही येत आहे का? विक्रम म्हणाला, नाही दीपक, मी येणार आहे, थोडा वेळ लागेल. विक्रम, तू कुठे आहेस? तू टेकडीवर आहेस का? तू यावेळेस का गेलास तिथे? तुझ्या आणि वहिनीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? दीपक एकावर एक प्रश्न विचारत होता. त्याला वाऱ्याच्या घोंगावण्याचा आवाज येत होता. विक्रम म्हणाला, दीपक, मी ठीक आहे. इथून पास होत होतो म्हणून इथे आलो. पण दीपक बोलतच होता की विक्रमने फोन कट केला. काय पोरगा आहे हा? कधी नव्हे ते त्याला लग्नामुळे कशी तरी सुट्टी दिली, तरी आज ऑफिसमध्ये येतो म्हणाला. मग म्हणाला, मला वेळ होईल नंतर येतो. आता ऑफिस टाईमला टेकडीवर गेलाय. काय चालू आहे याचं काही कळेना झालंय. लग्नानंतर पुरुष वेडे होतात म्हणे. हा त्याचाच परिणाम तर नाही ना? त्याच्याच असेल. पण हा परिणाम एवढ्या लवकर दिसून येतो हे नव्हतं माहीत मला. दीपक स्वतःचे वेगवेगळे घोडे चालवत म्हणाला. आता त्या टकलू बॉसचे बोलणेही मलाच खावे लागेल. बोलेल, तो येणार नव्हता तर सांगितलं कशाला? तो येतो म्हणून. दीपक म्हणाला, चल दीपक, बी रेडी फॉर टकलूज फायरिंग. विक्रम गेल्यानंतर 5-1 मिनिटांनी रुचिता स्तब्ध अवस्थेतून भानावर आली. तिच्या कानातही त्याचे शब्द रुंजी करत पिंगा घालत होते. पण जसे जसे त्याचे शब्द तिला आठवत होते, तसं तसं तिचा राग आणखीनच वाढत होता. ती रूममध्ये चक्र मारत स्वतःशीच संवाद साधत होती. हाऊ डेअर ही? त्याची हिंमत कशी झाली मला एवढं बोलायची? समजतो काय हा स्वतःला? माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आर्ट्स अँड सायन्स कॉलेजची एकुलती एक इंग्लिश प्रो मिस रुचिता राम निकम. तिच्यासमोर हा एवढा इंग्लिश फाडून गेला, वर एवढं काही ऐकूनही गेला. रुचिता स्वतःशीच बोलत दात ओठ खात होती. तिचे पहिले मन म्हणाले, पण पण रुचिता, सुरुवात तर तूच केली ना? तूच चुकलीस. तो तर तुला वाचवायला आला होता हे कपाट तुझ्यावर पडण्यापासून. तिचे दुसरे मन म्हणाले, पण मग काय झालं? तो सांगूनही तर बाजूला करू शकत होता ना? डायरेक्ट मिठी मारून बाजूला करायची काय गरज होती? तिचे पहिले मन म्हणाले, पण रुचिता, तो सांगत बसला असता तर हे खटारा कपाट तोपर्यंत तुझ्या अंगावर पडून तुझा हात नाहीतर पाय नक्कीच मोडला असता. पण तरीही त्यानं मिठी तर मारली ना? तेही किती घट्ट पकडून ठेवले, जसे का मी पडून जाणार होते. दुसरे मन भलेही त्याच्या मिठीत घेतले असले, तरी त्या मिठीत कुठलीही वासना जाणवत नव्हती. जाणवत होती ते फक्त आणि फक्त काळजी. पहिले मन, पण असे खटारा कपाट कोण वापरतं घरात? दुसरे नाही का घेता येत त्याला? असं कपाट कोणी वापरतं का? याचा रंगही गेलाय, याचं लॉकही जाम झालंय. किती जुनं दिसतं हे. पहिलं मन म्हणाले, मी सॉरी बोलू का त्याला? चूक तर माझीच होती ना? मी त्याला कन्फर्टात नव्हती द्यायला हवी होती. मला त्याला सॉरी बोलायलाच हवं. ओ गॉड, मी का विचार करत आहे त्याचा? त्याने फसवले आहे मला. आईसोबत मिळून श्रीमंतीचं नाटक करून माझ्याशी लग्न केलंय त्याने. मी त्याला का सॉरी बोलू? नाही, मी सॉरी बोलणार नाही. रुचिता निर्धाराने बोलली. चल रुची डिअर, तुला आता तुझे कपडे या खटारा कपाटातच ठेवावे लागेल. रुची स्वतःशीच बोलली. कपडे ठेवता ठेवता ती स्वतःशीच बोलत होती. आई, तू का गेली ग मला सोडून? तू जर आज असतीस तर आज हा दिवस माझ्या नशिबात नसता. किती बोलून गेला तू मला. तू असतीस तर मला बाबाची एवढी काळजी करायचीही गरज नसती. आई, तू का गेलीस ग? ती बॅगेतून एक एक कपडे काढून कपाटात ठेवत बोलत होती. तेवढ्यात रुचिता, बेटा मी आत येऊ का? निर्मलाबाई दरवाजातूनच बोलल्या. तिने त्यांच्याकडे पाहिले. या, मला परवानगी मागता आहे. बरं बेटा, ही बोलल्या. या एवढ्या प्रेमळ कशा काय वागत आहेत? काही गडबड तर नाही ना? कारण या एवढ्या प्रेमळ असत्यात तर खोटं बोलू नक्कीच नसतं आणलं मला या घरात. रुची मनातच म्हणाली.
निर्मलाबाई म्हणाली, रुची बेटा काय झालं? बोल ना, येऊ ना आत? हो हो या ना, रुची कसनूस हसत बोलली. निर्मला आत आल्या व तिच्याजवळ बेडवर बसल्या. बेडवरील फुले वगैरे रुचीने आधीच काढून घेतले होते व रूम झाडून स्वच्छ केली होती. रुची बेटा, मला माहीत आहे तुला या घरात थोडे वेगळे वाटत असेल. तुझ्या माहेरच्या घरापेक्षा हे घर जरा लहान आहे. पण असं असूनही तू या लग्नाला परवानगी देऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले. मी तुझ्या या उपकाराची परतफेड कधीच करू शकणार नाही. पण तुमचे आता जे भांडण झालं ते थोडं कानावर आलंय माझ्या. म्हणजे आपलं घर एवढं मोठं नाही ना. थोडंफार जरी मोठा आवाज केला तरी बाहेर येतोच. मला नाही माहीत तुमचे भांडण का झाले. माझा विक्रम तसाच समजदार आहे, पण कामामुळे त्याची चिडचिड होते कधी कधी. मग त्याचा राग घरी निघतो एखाद्या वेळेस. पण खरंच तो मनाने चांगला आहे रुची. तुम्ही इंग्रजीत काय बोलले ते नाही समजलं, पण हक्क वगैरे तेवढं कळलं मला. मला एवढंच सांगायचंय रुची, नवरा बायकोमध्ये वाद होतच राहतात, पण त्यासाठी लगेच टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो. खरं तर छोट्या मोठ्या वादानेच नवरा बायकोमध्ये प्रेम बहरत असतं. बाकी तू समजदार आहेस पोरी, मला जास्त सांगायची गरज नाही. पण माझ्या विक्रमची साथ कधीच सोडू नको. तो खूप जीव लावेल का तुला, आणि यानंतर कधीच वाटू द्यायचं नाही की तुला तुझी आई नाही ते. तूही मला माझ्या प्रिय सारखीच आहे. रुची, तू सून म्हणून या घरात आली असली तरी माझ्यासाठी माझी मुलगी म्हणूनच या घरात राहशील. तू सून आहेस म्हणून तुझ्यावर कोणतेही बंधन मी टाकणार नाही. तू तुला हवी तशीच राहा. आणि विक्रम जर तुला काही बोलला ना तर मला सांग, मी त्याला कशी धारेवर आणते ते बघ मग. निर्मलाबाई त्यांच्या तड हात हलवत बोलल्या. रुची तर त्याचे बोलणे ऐकून भारावूनच गेली. काय खरे आणि काय खोटे या द्वंद्वातच जणू तिची विचारशक्तीच खुंटली. निर्मलाबाईच्या बोलण्यावर तिला उलटपक्षी बोलायचे होते. त्यांच्या बोलण्याचा विरोध करायचा होता, पण तो विरोध करण्यासाठी माहीत नाही का तिचे मन धजावत नव्हते. त्यांच्या बोलण्यात काही जादू नव्हती किंवा अतिशय प्रभावशील वक्तृत्व असावं अशाही त्या बोलल्या नव्हत्या. पण त्यांच्या बोलण्यात न जाणे का तिला खरेपणा जाणवत होता. एखादी आई जशी आपल्या मुलीला सासरी जाताना समजावते तशाच त्या तिला समजावत होत्या, ज्यात चांगुलपणाच्या दिखाव्याचा लवलेशही वाटत नव्हता. रुचीच्या डोक्यावरून त्यांनी मायेने हात फिरवला. त्या मायेत फक्त जिव्हाळाच दिसत होता. तिचे मन त्या मायेने भरून आले. तिची आई तिच्या लहानपणीच गेल्याने तिला आईचं प्रेम काय असते ते माहीतच नव्हतं. आणि सुमनबाईने कधीच तिला मुलगी म्हणून वागवले नव्हते. पण निर्मलाबाईच्या मायेच्या स्पर्शातून तिला जणू तिची खरी आई जाणवत होती. त्यांनी तिचे दोन्ही हात हातात घेतले. देशील ना रुची माझ्या विक्रमला जीवनभर साथ? होशील ना नेहमी त्याच्या सुखदुःखाची वाटेकरी? खूप काही सहन केलंय ग त्याने कमी वयात. आता तू सांभाळून घेशील ना बेटा त्याला? करशील ना त्याची जीवनभर सोबत? निर्मलाबाई भावूक होत बोलल्या. हो. रुचीच्या तोंडून अनाहूतपणे न कळतच हो निघून गेले. तो हो ती विचार करण्यापलीकडे होती म्हणून निघाला की नियतीने त्यांच्या नशिबाची गाठ आधीच एकमेकांसोबत जीवनभरासाठी बांधून ठेवली होती म्हणून निघाला. ते तर फक्त त्या नियतीलाच माहीत. तिच्या होकाराने निर्मलाबाईच्या चेहऱ्यावर समाधान पसरले, पण रुचीच्या मनात मात्र विचारांचे काहूर उठले होते. बरं चल, खूप झालं माझं बोलणं. मी नाश्ता बनवला आहे, चल आधी खाऊन घे आणि मग तुझं सामान कपडे लावून घे. मी दुसरे कपाट आणायला लावते विक्रमला. हे माझे आणि प्रियाचेच कपाट होते आधी, पण विक्रमने खराब झाल्याने हे स्वतःसाठी ठेवले व आम्हाला दुसरे आणून दिले. निर्मलाबाई बेडवरून उठत बोलल्या. निर्मलाबाई तिला सोबतच नाश्त्यासाठी घेऊन गेली. प्रशांत म्हणाला, दिव्यादी, माझी वॉच तू घेतली ना माझ्या रूममधून? मी का घेऊ तुझी वॉच? मी जेंट्स वॉच वापरत नाही. दिव्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत बोलली. प्रशांत म्हणाला, मला माहीत आहे, तूच लपवली असेल कुठेतरी. मी तुझ्या केसाला त्या दिवशी चिंगम लावलं त्याचा बदला घेण्यासाठी. दिव्या म्हणाली, हे बघ प्रशांत, मी घेतली नाही. आईला विचार हवं तर. प्रशांत म्हणाला, तीही तर तुझ्याच गटात आहे. तू घेतली तरी ती नाहीच बोलेल. दिव्या म्हणाली, प्रशांत माझं डोकं नको खाऊ तू. अरे तुझ्या रूममध्ये शोध, मग पाणी का दूध और दूध का दही होते की नाही ते बघ. प्रशांत म्हणाला, दिव्यादी, मी किती वेळा सांगितलंय तू म्हणी नको वापरत जाऊ. तू म्हणी म्हटल्या की माझं डोक्यातच दही होतं. दिव्या म्हणाली, ओय मी म्हणेल तुला काय करायचंय? माझं तोड माझ्या म्हणी. तू म्हणत जा ग, पण मला नको ऐकवत जाऊ. प्रशांत वैतागच रूममध्ये गेला वाच शोधण्यासाठी. मम्मी, दिव्या सुमन म्हणजे तिच्या आईला आवाज देत. ए बाई, मी इथेच आहे. केवढ्याने आवाज देत आहेस?
बोल काय आहे? त्या कपडे वॉशिंग मशीनमध्ये नेत बोलल्या. दिव्या म्हणाली, मला तुझी नवीन साडी दे नेसायला. या महिन्यात साडी डे आहे माझ्या कॉलेजमध्ये. मला साडी नेसायची प्रॅक्टिस करायची आहे. मला सर्वात सुंदर दिसायचं आहे मुलींमध्ये. सुमनबाई म्हणाली, मग माझी कशाला? त्या अवदशा रुचीची नेस. तिच्या कपाटातून काढून ठेवल्या मी तिच्या लग्नाच्या काही चांगल्या साड्या. दिव्या म्हणाली, वॉव मम्मी, दॅट्स ग्रेट. मानायला हवे तुझ्या अकलेचे कांदे फार वेगाने धावतात. सुमनबाई म्हणाली, ए बाई तू काहीही करत जा, पण मणी नको म्हणत जाऊ. तुझ्या मणीने मला हार्ट अटॅक यायचा कधीतरी. अकलेचे घोडे असतात ते. ते काय तर असू दे, पण तू त्या रुचीला घरातून हाकलून त्या भिकारड्यांच्या गळ्यात तर बांधलेच, पण तिच्या लग्नाच्या साड्याही काढून घेतल्या. दिव्या म्हणाली, खरंच तू तर पक्की तो काय म्हणतात हां पोपटी कुटनाबाई आहेस. सुमनबाई म्हणाली, ए मूर्ख मुली, काहीही काय म्हणते स्वतःच्या आईला? मला कुटनाबाई म्हणते? कार्टी, तुला आता कोणतीच साडी मिळणार नाही. काय करायचं ते कर. एक म्हण तशी सरळ म्हणता येणार नाही, पण मला बोलायच्या वेळेस बरोबर शब्द सुटतो कार्टीला. मूर्ख कुठली. दिव्या म्हणाली, पण मम्मी मी तर कौतुकच करत होते तुझं. पण ते ऐकायला सुमनबाई थांबलेच कुठे. अजून कोणती म्हण वापरून अपमान करेल सांगता येत नाही, म्हणून आधीच दरवाजाच्या बाहेर निघून गेल्या. आई, आम्ही सामान आणण्यासाठी घरातून निघालो तेव्हा दादा दिसला आम्हाला. खूप रागात दिसत होता. काय झाले त्याला? प्रिया व सौम्या जे आतच मार्केटमधून आले ते निर्मलाबाईला विचारत होते. निर्मलाबाई म्हणाली, काही नाही, थोडं कामाचं टेन्शन असेल त्याला म्हणून. सौम्य म्हणाला, बट मातोश्री, भाताश्रीला कितीही काम असलं तरी तो कधीच एवढ्या रागात दिसला नाही, आणि तो तर ऑफिसमध्ये जाणार होता ना. सौम्य, असेल काही काम त्याचं, सर्वच सांगत बसेल का तुम्हाला? निर्मलाबाई सामान ठेवत बोलत होत्या. त्यावर दोघेही गप्प बसले. निर्मलाबाईंना माहीत होतं तो यावेळी कुठे असेल ते, पण तो घरी आला की त्याच्याशी बोलू असं त्यांनी स्वतःच्या मनाला समजावले. विक्रम दीपकचा फोन ठेवल्यावर आणखी थोडा वेळ तिथे बसला. त्याला त्याचे मन त्या निसर्गाच्या कुशीत रिते करायचे होते. ही निरागस शांतता अनुभवायची होती, जी त्याच्या जीवनात फार कमी जाणवायची. थोड्या वेळानंतर त्याच्या लक्षात आले, तो रुचिताला रागात खूप काही बोलून आला होता. मी खूप काही बोललो आज तिला. अचानक सर्व घडलं तर तिला गैरसमज होईलच ना. सॉरी बोलू का तिला? नाही, नको आणखी त्याचा सुद्धा उलट अर्थ काढायची. स्वतःशीच बोलत म्हणाला, फसवल्याचा आरोप माझ्यावर केलाय, म्हणजे माझ्या घरची ही सर्व लोक त्यात सहभागी होती. असे तर नसेल वाटत तिला. ओ गॉड, असे जर तिला वाटत असेल तर आईवरही आरोप केले तर तिला काही बोलली तर नसेल ना. मला लवकरात लवकर घरी जायला हवे. त्याने पटकनच खिशातून गाडीची चावी काढून गाडी घराच्या दिशेने वळवली.